नमस्कार, माझं नाव आहे समेश आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर। बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं की फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे 8 मार्च ला येणार। तर 8 मार्चला जे आहे फेब्रुवारी महिन्याचे सर्व महिलांना पैसे आले, परंतु जे आहे मार्च महिन्याचा म्हणजे 9वा हप्ता हे कधी येणार हे आपल्या चॅनलवर मी सांगत आहे। बघा, सगळ्यात आधी तर 8 मार्चला जे आहे तुम्हाला फरवरीचे जर पैसे आले असेल तर आता सगळ्यांना मार्च महिन्याचे पैसे कधी येतील ह्याची वाट पाहत आहे। तर बघा, 9वा हप्ता जे आहे 12 मार्च ते 15 मार्च 12 मार्च ते 15 मार्च ह्या दरम्यान जे आहे सुरू झाला आहे। बघा, आजची 12 तारीख आहे। 12 मार्च पासून जे आहे तुम्हाला पैसे यायला सुरुवात झाली आहे। याच्या सोबत तुम्हाला 2100 रुपये म्हणजे 2100 रुपये कधी मिळतील याच्याबद्दल अजित दादा पवार यांनी काय म्हटलं संपूर्ण माहिती मी दाखवतो, तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा। तर बघा, लाडकी बहीण योजना 9वा हप्ता मार्च महिन्याचे पैसे जे आहे 12 ते 15 मार्च दरम्यान मिळतील। त्याच्यानंतर जे आहे 2100 की 1500 तुम्हाला जे आहे 2100 रुपये मिळणार की 1500 रुपये मिळणार। सध्या तरी तुम्हाला 1 वर्षांसाठी फक्त आणि फक्त 1500च मिळणार, कारण बघा जे मांडलं होतं त्या अर्थसंकल्पामध्ये जे आहे जे आपले अजितदादा पवार अर्थमंत्री आहे यांनी फक्त 1 वर्षांसाठी तुम्हाला 1500 रुपये देऊ, म्हणजे तुम्हाला 2100 रुपये आणखीन मिळणार नाही, इतकं जे आहे स्पष्ट झालंय। बघा, त्यांनी अर्थसंकल्पात काय मांडलं आहे बघा, तर निवडणुकीच वचन लाडकी बहीण फसली का। लाडकी बहीण योजना 2024 ला अशी तरतूद केली होती, त्यांनी 46,000 कोटीची तरतूद केली, पण 2025 ला 36,000 कोटीचीच फक्त तरतूद केली। त्याच्यानंतर 33,232 कोटीचा वाटप जे आहे 2024 ला केला, परंतु 2025 ला लाखो लाभार्थी घटविलेले आहे। त्याच्यानंतर 2,53,00,000 लाभार्थी जे आहे 2024 ला होते, परंतु 2025 ला बघा 2100 इतक्यात नाही, म्हणजे तुम्हाला 2100 रुपये मिळणार नाही, तर तुम्हाला पुढच्या वर्षी म्हणजे 2026 पर्यंत फक्त 1500 रुपये मिळत राहणार, असं अर्थसंकल्पामध्ये जे आहे मांडण्यात आलंय। मोठी बातमी आहे, लाडकी बहीण योजना सुरूच राहणार। सीएम म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की योजना मात्र आम्ही सुरूच ठेवू। बघूया त्याच्यानंतर बघा, मार्चचा हप्ता सुरू झाली आहे का? हो, 12 तारखेपासून मार्चचा हप्ता जे यायला सुरुवात झाली आहे। त्याच्यानंतर जे आहे अजितदादा पवार यांनी काय म्हटलं आहे ते बघूया। बघा, अजितदादा पवार यांनी जे आहे काय म्हटलं, जेव्हा राज्य आर्थिक दृष्ट्या मजबूत होईल तेव्हा लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये देण्याचे आश्वासन पूर्ण करू, त्यासाठी कालमर्यादा नाही, काम सुरू राहील। बघा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी असं म्हटलं आहे की याबद्दल आम्ही काम करत राहू, तुम्हाला 2100 रुपये कधी मिळेल याच्याबद्दल सुद्धा लवकर सांगू। तर तुम्हाला सध्या तरी 2100 रुपये मिळणार नाही, परंतु याच्याबद्दल त्यांनी आणखीन विचार करत आहे। तर त्याच्यानंतर बघा, असा जर तुम्हाला मेसेज आला असेल साधा टेक्स्ट मेसेज, तर तुम्ही बँकेत जाऊन 1500 रुपये काढू शकता। कोणाकोणाला असा मेसेज येते इंग्लिश मध्ये, डिअर कस्टमर डीबीटी गव्हर्नमेंट पेमेंट 1500 रुपये क्रेडिट। बघा, आजची तारीख 12 मार्च 2025 म्हणजे आज पैसे यायला सुरुवात झाली आहे। बघा, त्याच्यानंतर जे आहे पैसे आले, हो बघा पैसे यायला सुरुवात झाली आहे। साधा मेसेज येत आहे, टेक्स्ट मेसेज येत आहे, ईमेल येत आहे। बघा, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल आज इतकीच अपडेट आहे। याच्यानंतर तुम्हाला 10वा हप्ता कधी मिळणार म्हणजे एप्रिल महिन्याचे पैसे, त्याच्याबद्दल मी लवकरच व्हिडिओ बनविणार। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपल्याच चॅनलवर खरी माहिती मिळते। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।